छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, इंग्रजांचं कपटीपण आणि मराठी माणसाची भावनिकता याचं एक कनेक्शन आहे। ते कसं तर इंग्रजांनी जाणून घेतलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मराठी माणसाचं रक्त जे आहे ते सळसळायला लागतं। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, बोला हर हर महादेव या जर घोषणा दिल्या तर मराठी माणूस हा खवळून उठत असतो, प्रेरित होत असतो। तर झालं काय की 1939 ला जेव्हा दुसरं विश्वयुद्ध सुरू झालं होतं तेव्हा इंग्रजांनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय सैनिकांची भरती करायला सुरुवात केली होती, पण मराठी माणूस याला काही दाद देत नव्हता। तेव्हा इंग्रजांनी आपल्या कलेक्टरला आदेश दिले होते की तुम्हाला जर मराठी माणसाची भरती सैन्यामध्ये करून घ्यायची असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा वापर करून घेतला पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मराठी माणूस हा भावनिक होत असतो। मग कलेक्टर सगळ्या अधिकाऱ्यांनी काय करायला सुरुवात केली की ते गावोगावी जायचे आणि लोकांना पटवून सांगायचे की छत्रपती शिवाजी महाराज शूर होते, त्यांनी परकीयांच्या विरोधामध्ये लढा दिला होता, आता इंग्रज सरकारवर संकट कोसळलेलं आहे तर तुम्ही सुद्धा इंग्रजांच्या बाजूने लढलं पाहिजे। तर अशा प्रकारे जेव्हा आवाहन केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा वगैरे दिल्या गेल्या, त्यावेळेस मराठी माणूस मोठ्या संख्येने इंग्रजांच्या सैन्यामध्ये सामील होऊ लागला। नंतर त्यांची बेसुमार कत्तल वगैरे झाली, ते परदेशामध्ये गेले, मृत्युमुखी पडले, तो भाग वेगळा आहे। मात्र याच वेळेवर एक दुसरी घटना सुद्धा घडत होती भारतामध्ये, ते होतं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वामध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती। मात्र आझाद हिंद सेनेला एवढा प्रतिसाद नाही मिळाला, इंग्रजांच्या सैन्यामध्ये मराठी माणूस मोठ्या संख्येने जात होता, कारण इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे तिचा पुरेपूर वापर करायला सुरुवात केली होती। समजा हे जर सगळं मराठी सैन्य आहे आझाद हिंद सेनेमध्ये जर गेलं असतं तर कदाचित आपल्याला स्वातंत्र्य काही वर्ष अगोदर मिळालं असतं। असो, पण आपल्यासाठी जीएस पेपर 4, आपल्यासाठी यूपीएससी किंवा एमपीएससीची तयारी करणाऱ्यांसाठी यातून शिकण्यासारखा भाग काय आहे, त्याला म्हणतात इमोशनल इंटेलिजन्सचा कॉन्सेप्ट। आता इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, त्याला लिटरल ट्रान्सलेशन जर आपण केलं तर त्याला भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणत असतात। भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, तर माझ्या इमोशन्सवर माझा ताबा असला पाहिजे, माझ्या भावनेवर माझा ताबा असला पाहिजे, समोरच्याच्या भावना मला समजून घेता आल्या पाहिजे आणि दोघांच्या भावना, स्वतःच्या आणि समोरच्याच्या भावना सुद्धा मॅनेज करता येणं आणि समजून घेणं की अमुक अमुक भावनेमध्ये मी असलो, भावनेच्या भरामध्ये असलो तर मी काय काय करू शकतो हे समजून घेणं म्हणजे याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात। आता इमोशनल इंटेलिजन्सवर खूप मोठ्या संशोधकांनी अभ्यास वगैरे केलेला आहे, त्यांनी मोठमोठी पुस्तकं वगैरे लिहिलेली आहे, तर तेवढं सगळं आपल्याला अभ्यास करण्याची काही गरज नाही परीक्षेच्या दृष्टीने। आपल्याला सिंपल टर्मिनॉलॉजी जर समजून घेतल्या तरी त्याचा वापर आपण एक्झाममध्ये करू शकतो।